नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ एका लाईव्ह एक्झाम्पलवर आधारित आहे. मित्रांनो, एका छोट्याशा निर्णयामुळे फॅक्टरीचं किती मोठ्या प्रमाणात पॉवर सेव्हिंग होऊ शकतं हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. एका एक्झिस्टिंग कस्टमरकडे 30 HP चा फिक्स स्पीड एअर कॉम्प्रेसर होता, जो की सातत्याने अनलोडिंग कंडिशनवर चालत होता आणि त्यामुळे ह्या फॅक्टरीचं पॉवर बिल खूप जास्त प्रमाणात येत होतं. त्या फॅक्टरीत व्हिजिट केली असता मॅनेजमेंटला ह्या सगळ्या गोष्टी पटवून दिल्या आणि त्यांना सांगितलं की तुम्ही कॉम्प्रेसर अपग्रेड करा. त्या संदर्भात या व्हिडिओमध्ये सगळी डिटेल माहिती दिलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा आहे 30 HP चा फिक्स स्पीड एअर कॉम्प्रेसर, जो की 127 CFM एअर डिलिव्हरी जनरेट करतो, ज्याचा वर्किंग प्रेशर आहे 8 बार. मित्रांनो, फॅक्टरीमध्ये व्हिजिट केली असता तिथले जे काही ॲप्लिकेशन आहे ते समजून घेतले आणि त्या ओव्हरऑल सर्व ॲप्लिकेशनला किती प्रमाणात एअर लागते ते देखील समजून घेतले आणि त्याचा बारकाईने स्टडी केल्यानंतर असे लक्षात आले की ह्या फॅक्टरीची ओव्हरऑल एकूण जी काही CFMची जी क्षमता आहे ॲप्लिकेशननुसार ते 56 ते 57 CFM इतकीच आहे. परंतु ही फॅक्टरी 30 HP चा फिक्स स्पीड एअर कॉम्प्रेसर, जो की 127 CFM एअर डिलिव्हरी जनरेट करतो, हा वापरत होते. त्यामुळे इथं स्पष्टपणे दिसून येतं की हा कॉम्प्रेसर जवळपास 70% अनलोडिंग कंडिशनमध्ये चालत आहे. मित्रांनो, अनलोडिंग कंडिशन म्हणजे अशी स्थिती जिथे मोटर आणि एअर एंड हे दोघंही फिरत असतात, परंतु ते हवा बनवत नाही. या कंडिशनमध्ये 0.40% पॉवर कन्झप्शन हा कॉम्प्रेसर करत असतो आणि त्याचमुळे ह्या फॅक्टरीला खूप जास्त प्रमाणात लाईट बिल येत होतं. मित्रांनो, पुढे एक चार्ट दिलेला आहे. त्या चार्टमध्ये ह्या फॅक्टरीमध्ये जे काही ॲप्लिकेशन यूज करत होते त्या ॲप्लिकेशनला प्रत्येक ॲप्लिकेशन वाईज किती CFM एअर लागते ते आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. फुल लोड म्हणजे ओव्हरऑल सगळेच ऑपरेशन ज्यावेळेस चालू असतात त्यावेळेस 56 ते 57 CFM एअर डिलिव्हरी लागते. स्प्रिंटिंग ऑफ आणि APP आणि MPP ऑपरेशन चालू असते त्यावेळेस 26 ते 27 CFM एअर लागते. त्यानंतर स्प्रे प्रिंटिंग ऑपरेशन चालू असते त्यावेळेस 41 ते 42 CFM इतकी एअर या प्लांटला लागते. ओव्हरऑल तिन्ही ऑपरेशन जर चालू असले तर या ॲप्लिकेशनसाठी एकूण 56 ते 57 CFM एअर डिलिव्हरी गरजेचे आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण लक्षात घ्या की आधीचा जो काही कॉम्प्रेसर होता तो 127 CFM होता, जो की खूप जास्त प्रमाणात ओव्हर साईज होता. मित्रांनो, अपग्रेड केल्यानंतर हा आहे नवीन 20 HP चा VFD मॉडेल. VFD म्हणजेच व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह. हा कॉम्प्रेसर परमनंट मॅग्नेट मोटरमध्ये येतो. हा कॉम्प्रेसर समोरच्या ॲप्लिकेशननुसार एअर डिमांडनुसार RPM ॲडजस्ट करतो. यामुळे कमी HP जास्त एअर डिलिव्हरी मिळते, मोठ्या प्रमाणात पॉवर सेव्हिंग होते. ह्या कॉम्प्रेसरचा नॉईज देखील खूप कमी आहे. टेम्परेचर देखील 77 ते 78-80 डिग्री सेल्सिअस इतकं मेंटेन असतं. स्मूथ स्टार्ट आणि स्टॉप, त्यामुळे मेंटेनन्स देखील खूप कमी आहे. या कॉम्प्रेसरमध्ये एअर फिल्टर, ऑइल फाईन सेपरेटर आणि लुब्रिकेशन हे जर टाईम टू टाईम आपण बदललं किंवा चेंज केलं तर हा कॉम्प्रेसर लाँग टर्म आपल्याला उपयुक्त ठरतो. मित्रांनो, आता आपण मेजर डिफरन्स बघूया. बिफोर आणि आफ्टरमधील डिफरन्स. आधी हे कस्टमर जे कॉम्प्रेसर यूज करत होते तो 30 HP चा होता. कॉम्प्रेसर अपग्रेड केल्यानंतर हा 20 HP चा कॉम्प्रेसर ते यूज करत आहे. आधीच्या कॉम्प्रेसरमध्ये इंडक्शन मोटर होती, आता या कॉम्प्रेसरमध्ये परमनंट मॅग्नेट मोटर आहे, त्यामुळे इफिशियन्सी खूप जास्त प्रमाणात मिळेल. आधीचा कॉम्प्रेसर हा फिक्स स्पीड होता, अपग्रेड केलेला कॉम्प्रेसर हा VFD म्हणजेच व्हेरिएबल स्पीड कॉम्प्रेसर आहे. पॉवर बिल मोठ्या प्रमाणात कमी झाले असून एअर आउटपुट डिमांडनुसार ॲडजस्ट, म्हणजेच कमी HP जास्त एअर आणि कमी इलेक्ट्रिसिटी कॉस्ट. मित्रांनो, आपण रिअल सेव्हिंग बघूया. लाईव्ह एक्झाम्पल आहे. या ॲक्च्युअल साईडवर अपग्रेड केल्यानंतर पॉवर मीटर चेक केल्यावर नवीन 20 HP VFD कॉम्प्रेसर फक्त रिक्वायर्ड लोडवरच चालू लागला. पीक लोड कमी, ॲव्हरेज लोड कमी, यामुळे ग्राहकाला महिन्याला मोठ्या प्रमाणात पॉवर सेव्हिंग मिळताना या ठिकाणी दिसत आहे. मित्रांनो, आता कस्टमरला काय काय बेनिफिट मिळाला ते देखील या
आपण समजून घेणार आहोत. 30 HP च्या जागी 20 HP मशीन, म्हणजे या ठिकाणी डायरेक्टली 10 HPचं सेविंग मिळालं आहे. हा कॉम्प्रेसर VFD आहे प्लस परमनंट मॅग्नेट मोटर, म्हणजेच इफिशियन्सीचे देखील ॲडव्हान्टेजेस या कस्टमरला मिळाले आहे. ऑटो लोड बॅलन्स, नॉईज रिडक्शन आणि मेंटेनन्स देखील कमी. मित्रांनो, हे फॅक्टरीमध्ये जे काही ॲप्लिकेशन होते ते सातत्याने लोड अनलोड कंडिशनमध्ये होते. त्यामुळे VFD कॉम्प्रेसर या कस्टमरला आपण सजेस्ट केला, जो की ॲप्लिकेशननुसार एअर जनरेट करतो आणि पुढे प्रोड्यूस करतो. तर मित्रांनो, हा होता एक लाईव्ह इंडस्ट्रियल एक्झाम्पल, जिथे एक जुना 30 HPचा फिक्स स्पीड एअर कॉम्प्रेसर काढून त्या जागी नवीन 20 HPचा VFD म्हणजेच व्हेरिएबल फीड ड्राईव्ह प्लस परमनंट मॅग्नेट मोटरवाला कॉम्प्रेसर इन्स्टॉल केला आणि यामुळे मोठ्या प्रमाणात या कस्टमरला फायदा देखील मिळालेला आहे. मित्रांनो, जर तुमच्या फॅक्टरीमध्येही पॉवर बिल, पॉवर कन्झम्पशन जास्त येत असेल, तुमच्याकडे असलेला फिक्स्ड स्पीड कॉम्प्रेसर खूप जास्त प्रमाणात अनलोडिंग कंडिशनवर चालत असेल, तर अशा प्रकारचा अपग्रेड हा वन टाईम इन्व्हेस्टमेंट असून लाँग टर्म सेविंग देणारा ठरू शकतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच उपयुक्त माहिती घेऊन आणि लाईव्ह एक्झाम्पल घेऊन. धन्यवाद.